पर्यावरण संवर्धनाला चालना देत राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत रविवारी दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी गृहरक्षक दल वाडा पथकाच्या वतीने वाडा बस डेपो येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमासाठी वाडा बस स्थानक प्रमुख मिसार यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाचे मार्गदर्शन गृहरक्षक दल वाडा पथकाचे समादेशक अधिकारी राऊत यांनी केले। या प्रसंगी पथकातील कर्मचारी विशाल थोरात, सुनील मिस्त्री, सचिन थोरात, अशरफ शेख तसेच इतर अनेक सदस्य उपस्थित राहिले। सकाळपासूनच बस डेपो परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नंतर विविध प्रकारच्या फळझाडे, फुलझाडे आणि सावली देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली। वृक्षांची योग्य निगा राखून परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला। गृहरक्षक दलाने पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करत प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, त्याची काळजी घ्यावी असा संदेश दिला। यावेळी झाडे वाढवणे आणि त्यांचे संगोपन हा प्रत्येक नागरिकाचा सामाजिक दायित्वाचा भाग असल्याचेही नमूद करण्यात आले। बस डेपो परिसर आता नव्या रोपांनी सजला असून प्रवासी व नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। राज्य शासनाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत गृहरक्षक दल वाडा पथकाने दाखवलेले हे पर्यावरण पूरक उदाहरण इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे।